रविवारी अनंतात विलीन झाले. ती रविवारी 7 तारखेला जवळपास 3:30 पावणे 4 वाजता बाळूचा मला फोन आला की मामा लवकर या, अर्जंट या. त्याच्या बोलण्या व मध्येच असं हे होतं की मला कळालं की आता सीतानायक साहेबाला काय झालं. तर डॉक्टर पुंडे साहेबाच्या दवाखान्यात ताबडतोब या. मी ताबडतोब गेलो. पुंडे साहेबांनी प्रयत्न केले, त्यांनी सगळे DC शॉक दिले, हे केले आणि शेवटी ECG काढल्यानंतर ज्यावेळी ECG बघितलं त्यावेळी मला म्हणजे समजलं की अनंतात त्यांनी विलीन झाले आणि आपल्यातून निघून गेले. हे त्यावेळी मला काही सुधारलं नाही किंवा मला अश्रूचा बांध फुटला. मित्र हो, जीवनामध्ये कसं आहे की जीवन हे मृत्यू ज्यावेळी माणसाचा जन्म होतो त्यावेळी मृत्यू होणारच आहे. कसं आहे, मृत्यू हे अंतिम सत्य आहे जीवनाचं, हे प्रत्येकाने मानावंच लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण चालून धीर देऊन आम्ही या कुटुंबाविषयी आणि प्रेमाविषयी या 2 शब्द त्यांना आदरांजलीपर मी व्यक्त करतो. तसं कैलासवासी शंकरप्पा हे त्यांचे वडील अत्यंत बुद्धिवान होते आणि त्यांनी त्या काळामध्ये तिन्ही मुलाला शिक्षण दिलं. एक वडील भाऊ त्यांचे डॉक्टर हैदराबादला होते, दुसरे भाऊ प्रिन्सिपाल त्या काळामध्ये, आणि हे डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर आत्ताच इंगोले साहेब म्हटल्याप्रमाणे त्यांनी डिग्री घेतल्यानंतर सरळ म्हणजे इकडं मुखेडला आले आणि आईवडिलांची सेवा केली. त्यांचा आमचा संबंध केवळ डॉक्टर जीजी किंवा गोपाळ कवटीकर जीवनचे वडील यांच्यामुळे त्यांचा आमचा संबंध आला. कारण जीजी नेहमी आणि हे बैठक आमची चौघाची व्हायची आणि गप्पा गोष्टी सगळ्या होत होत्या. ह्यामध्ये या कुटुंबामध्ये खरं म्हणजे येण्याचं जीजेला आम्ही श्रेय देतो, डॉक्टर आहे. तर मित्र हो, या त्रिमूर्ती म्हणून आम्हाला जे हे करतात, समाजामध्ये ओवाळतात, तसा त्यांचे आम्हाला एक ज्येष्ठ वडील भावाप्रमाणे त्याने आम्हाला दोघाला, इंगोले साहेबाला काय आम्हाला समजत होते. एक मित्र, एक सल्लागार, एक म्हणजे त्यांचा आमचा व्यवहार एकदम क्लीन म्हणजे स्वच्छ व्यवहार होता. ज्यावेळी मित्रता टिकविण्यासाठी कसं आहे, व्यवहार सुद्धा स्वच्छ असावा लागतो, तसा त्यांचा आमचा व्यवहार स्वच्छ होता. त्यांनी आमच्यावर नितांत असं प्रेम केले दोघावर. मित्र